तुम्हाला घरबसल्या ई श्रम कार्ड कशा पद्धतीने फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरती काढायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर ई श्रम कार्ड काढला नसाल तर या स्टेप फॉलो करा आणि फक्त 2 ते 3 मिनिटांच्या कालावधीत घरबसल्या ई श्रम कार्ड काढू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर ई श्रम कार्ड कसे काढायचे पाहूयात. ई श्रम कार्ड काढण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊन जाल. या पेजवरती आल्यानंतर रेजिस्टर ऑन ई श्रम यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर नवीन पेजवरती येऊन जाल. इथे सेल्फ रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो या बॉक्समध्ये फिल करायचा आहे. हा कॅप्चा जो देण्यात आलेला आहे तो इथे फिल करायचा आहे. आणि इथे पाहू शकता आर यू ॲन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन EPFO. जर तुम्ही ॲक्टिव्ह मेंबर प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे असाल तर येस करा, अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे. आर यू ॲन ॲक्टिव्ह मेंबर एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ASICचे असाल तर येस, अन्यथा नो. त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. यानंतर OTP तुमच्या मोबाईलवरती गेलेला आहे तो इथे फिल करा आणि सबमिटवरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर पहा इथे OTP सिलेक्ट करायचा आहे. कॅप्चा तुमचा इथे फिल करायचा आहे आणि कंडिशनला ॲक्सेप्ट करायचं आहे. आय अग्रीवरती क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे तुमचा OTP फिल करायचा आहे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन ओपन होईल. यामध्ये तुमचं नेम वगैरे हाईड केलेलं आहे. आता आपल्याला इथे पाहू शकता कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर इथे आहे. त्यानंतर इमर्जन्सी मोबाईल नंबर टाकायचा असेल तर इथे टाकू शकता. ईमेल ID असल्यास इथे एंटर करा. मॅरिटल स्टेटस तुमचं विवाह झालेला आहे का किंवा नाही ते इथे सिलेक्ट करायचं आहे. फादर किंवा हजबंड सिलेक्ट करायचं आहे. हजबंड सिलेक्ट केल्यानंतर हजबंडचं नेम. सोशल कॅटेगरीमधून तुमची कास्ट इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. ब्लड ग्रुप माहिती असल्यास इथून ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पहा नॉमिनी डिटेल्स इथे भरायची आहे. नेममध्ये नॉमिनीचं नेम टाका, नॉमिनी डेट ऑफ बर्थ टाका, जेंडर टाका, रिलेशनशिप विथ ॲप्लिकंट म्हणजे तुमच्याशी रिलेशनशिप काय आहे ते टाका. नॉमिनी ॲड्रेस, त्याचा मोबाईल नंबर आणि सेव्ह कॉन्टिन्यूवरती क्लिक करा. यानंतर आता पुढचा ऑप्शन आहे ॲड्रेस फिल करायचा आहे. रेसिडेन्शियल डिटेल्स भरायची आहे. पहा तुमचं होम नेटिव्ह स्टेट म्हणजे तुमचं राज्य इथून सिलेक्ट करा. त्यानंतर होम नेटिव्ह डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर पहा स्टेट स्पेसिफिक ID तिथं ब्लँक ठेवला तरी चालू शकतं. त्यानंतर पहा करंट ॲड्रेस तुमचा फिल करायचा आहे. तुम्ही शहरी भागात राहता की ग्रामीण भागात ते सिलेक्ट करा. रुरल असेल तर ग्रामीण भाग. ॲड्रेस इथे फिल करा. स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, पिन कोड टाईप करा. त्यानंतर पहा स्टेईंग ॲट करंट लोकेशन कोणत्या वर्षापासून इथे राहताय म्हणजे किती वर्षे झाली तुम्ही इथे राहताय ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. परमनंट ॲड्रेस पुन्हा फिल करायचा आहे. त्यानंतर सेव्ह कॉन्टिन्यू. त्यानंतर पहा इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन सबमिट करायचं आहे. तुमचं इथून एज्युकेशन सिलेक्ट करा. कोणतं शिक्षण झालेलं आहे. ग्रॅज्युएट झालात, पोस्ट ग्रॅज्युएट, हायर सेकंडरी. जर तुम्हाला इथून PDF अपलोड करायची आहे तर करू शकता, अन्यथा नाही केला तरी चालेल. मंथली इन्कम स्लॅब तुम्ही मंथली किती कमवताय इथे तुम्हाला ऑप्शन आहेत. तुम्ही जितकं कमवताय ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पहा इन्कम सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर पहा सेव्ह कॉन्टिन्यूवरती क्लिक करा. यानंतर पहा आपल्याला आता ऑक्युपेशन अँड स्किल्स सिलेक्ट करायचे आहेत. पहिला ऑप्शन आहे तुम्ही उबेर, ओला, झोमॅटो किंवा मोबाईल ॲप बेस्ड सर्व्हिसमध्ये काम करता आहात का? करत असाल तर येस करा, अन्यथा नो करा. प्रायमरी ऑक्युपेशन पहा इथे तुम्हाला क्लिक टू व्ह्यू NCO कोड्स लिस्ट म्हणजे तुम्ही यामध्ये कोणकोणतं काम करताय त्याचे कोड आहेत. ते कोड तुम्ही तिथे टाईप करू शकता. तर शेती करत असाल, लेबर असाल तर पहा ॲग्री टाईप करा, लेबर. ॲग्रिकल्चरल टाकू शकता किंवा तिथून तुम्हाला कोड इथे पेस्ट करायचा आहे. हा इथून कोड घ्यायचा आहे आणि तिथे पेस्ट करायचा आहे किंवा टाईप करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचं जे काय काम करतं ते टाईप करा. त्यानंतर वर्किंग एक्सपिरियन्स इन प्रायमरी ऑक्युपेशन किती वर्षे झालं एक्सपिरियन्स आहे तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पहा सेकंडरी ऑक्युपेशन अजून कोणतं आहे तर इथे तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर पहा ऑक्युपेशन सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर इथून तुम्ही ते अपलोड करू शकता. त्यानंतर पहा हाऊ डिड यू अक्वायर स्किल्स तुम्ही हे कौशल्य कसे प्राप्त केलेलं आहात. पहा रिसिव्ड फॉर्मल वोकेशनल टेक्निकल ट्रेनिंग किंवा डिड नॉट रिसीव्ह एनी वोकेशनल टेक्निकल ट्रेनिंग. जर तुम्ही ट्रेनिंग सेंटरने केलेला असाल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. ॲनी सर्टिफिकेट लायसन्स असेल तर येसवरती क्लिक करा, अन्यथा नोवरती क्लिक करा. त्यानंतर पहा इंटरेस्टेड इन स्किल्स अपग्रेड तुम्हाला करायचं आहे का? तर टू रिसीव्ह फॉर्मल वोकेशनल ट्रेनिंग यावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह कॉन्टिन्यूवरती क्लिक करा.
त्यानंतर पहा बँक अकाउंट डिटेल्स भरायचे आहे. बँक अकाउंट नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर, त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, त्यानंतर IFSC कोड तुमचा इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर बँक नेम आणि ब्रँच नेम, त्यानंतर सेव्ह कंटिन्यू. IFSC कोड टाईप केल्यानंतर ऑलरेडी बँक नेम, ब्रँच नेम येऊन जाईल. सेव्ह कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता प्रिव्ह्यू सेल्फ डिक्लेरेशन. तुमचं नाव येऊन जाईल, डेट ऑफ बर्थ येऊन जाईल, तुमचा फोटो आधारवरचा येऊन जाईल, पर्सनल डिटेल्स ओपन होईल, नॉमिनेशन डिटेल्ससुद्धा ओपन होईल, ॲड्रेस तुमचा दिसून येईल. त्यानंतर क्वालिफिकेशन अँड इन्कम डिटेल्ससुद्धा दिसून येईल. ऑक्युपेशन डिटेल्स ओपन होईल, डिटेल्स बँकेची ओपन होईल. त्यानंतर इथे डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे आणि एडिट करायचं असेल तर करू शकता. आणखीन आर यू लुकिंग फॉर अ जॉब अँड विलिंग टू जॉईन नॅशनल करिअर सर्व्हिस NCS. तुम्हाला जॉब करायचा आहे का? असल्यास येस करा, अन्यथा नो करू शकता. त्यानंतर पहा सबमिटवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ई-श्रम कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. हे ई-श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड UN कार्डवरती क्लिक करा. PDF फाईल तुमची डाउनलोड होईल. ही PDF फाईल तुम्ही प्रिंट काढून त्याची लॅमिनेशन करू शकता. अशा पद्धतीने फक्त 5 मिनिटांमध्ये घरबसल्या ई-श्रम कार्ड डाउनलोड करायचं आहे.